सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता डॉक्टरांनी दिली आहे। फ्रीज मध्ये ठेवलेले 5 पदार्थ रोज खाल्ल्याने 2 दिवसात आता 900 लोकांना हार्ट अटॅक आल्याची घटना या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच या ठिकाणी सावधान व्हायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2025 च्या या नवीन संशोधनामध्ये एक धक्कादायक बाब आता आढळून आली आहे। कमी वयामध्ये कॅन्सरची गाठ बनणे, हार्ट अटॅक लवकर येणे अशा प्रकारचे गंभीर आजार होऊ लागले आहेत। याचं खरं कारण आता डॉक्टरांनी शोधून काढलं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतंच आणि या फ्रीज मध्ये त्या ठिकाणी ठेवता क्षणी काही पदार्थ आता विषारी बनू लागलेत। हे डॉक्टरांनी आता नवीन संशोधन करून या ठिकाणी आता शोधून काढलेलं आहे आणि हे विषारी पदार्थ आता आपण नेहमी खात असतो, परंतु याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसते। डॉक्टरांनी दररोज फ्रीज मध्ये ठेवणारे असे 5 पदार्थ आता या ठिकाणी शोधून काढलेत। हे 5 पदार्थ पोटात गेल्या 25 दिवसानंतर पोटात बनते कॅन्सरची गाठ। प्रत्येक घरातील लोक या गोष्टी फ्रीज मध्ये कधी ना कधी या ठिकाणी नक्की ठेवतातच। कॅन्सर हा धोकादायक खूप आजार आहे, जो तुम्हाला मृत्यूच्या अगदी जवळ त्या ठिकाणी घेऊन जात असतो। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यामध्ये फ्रीज मध्ये ठेवलेले 5 जे पदार्थ आहेत तर हे कॅन्सरला जबाबदार आता या ठिकाणी असू शकतात, जे अजिबात तुम्ही फ्रीज मध्ये इथून पुढे आता ठेवू नका। नवीन माहिती आहे, एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर जे सध्याला सोलापूर या महाराष्ट्रातीलच आपल्या जिल्ह्यामध्ये राहतात यांनी दिलेल्या माहितीनुसार हे 5 पदार्थ एक वेळ फेकून द्या। खराब झाले तर चालेल, जनावरांना तुमच्या चारा कुठेही फेकून द्या, पण अजिबात हे पदार्थ फ्रीज मध्ये तुम्ही आता ठेवू नका। फ्रीज मध्ये हे पदार्थ ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता। कोणताही अन्न पदार्थ असेल, फळे असेल, भाज्या असेल, आपण खराब होऊ नये म्हणून नेहमीच त्या ठिकाणी रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज मध्ये या ठिकाणी ठेवत असतो। पण तुम्हाला हे माहिती आहे का काय? बघा, काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण फ्रीज मध्ये नेहमी ठेवणं हे खाद्य पदार्थांसाठी चांगलं नसतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये विष तयार होतं। होय, काही पदार्थ फ्रीज मध्ये ठेवणे आता त्यांच्यासाठी विष तयार होतं आणि हे विष आपण या ठिकाणी खाऊ लागलोय असं डॉक्टरांनी शोधून काढले। कोणते पदार्थ आहेत नक्की तुम्ही पाहायचं आहे। आता बघा, या ठिकाणी असे काही विषारी पदार्थ आहेत जे अतिशय धोकादायक असतात। नवीन माहिती या ठिकाणी समोर आली आहे। शरीराला ते अशा प्रकारे पदार्थ हानी पोहोचवतात की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी तयार होऊ लागतात। परत आता आपले वय झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे, आता हे पदार्थ तुम्ही सारखं खात असाल तर आपलं का वय झाल्यानंतर बीपी शुगरचा त्रास तुम्हाला हे पदार्थ खाल्ल्याने होऊ लागतो। शरीरामध्ये अशक्तपणा जाणवू लागतो। शरीरातील नसा ऍक्टिव्ह व्हायच्या या पदार्थामुळे बंद होऊ लागतात। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एका 70 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता त्यांनी अगदी 30 वयामध्ये 40 वयामध्ये जे हार्ट अटॅक कॅन्सर आता येऊ लागले लवकर, तसेच चक्कर येणं असेल, कमी वयामध्ये पायातील ताकद त्या ठिकाणी कमी होणं, कमजोरी शरीरामध्ये टिकून राहणं अशा प्रकारे जे आजार आजकाल तरुण वयामध्ये सुद्धा होऊ लागलेत, याचं खरं कारण या ठिकाणी आता या सोलापूरमधील आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता 4 ते 5 पदार्थ आपण फ्रीज मध्ये अजिबात ठेवू नका। त्यांनी सक्त यासाठी मनाई आता केलेली आहे। त्यांच्यातील आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये घरामध्ये आपण चुकून का होईना यामधील एक तरी पदार्थ कधी ना कधी फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी नक्कीच या ठिकाणी ठेवत असतो। पण ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे। तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणते असे घरातले 5 ते 6 पदार्थ आहेत जे फ्रीज मध्ये ठेवत्या क्षणी त्या ठिकाणी विष बनतं, नक्की तुम्ही बघायचं आहे। फ्रीज मध्ये ठेवता क्षणी विष तयार होतं। कर्करोगाच्या गाठी आपल्या शरीरामध्ये 25 दिवसानंतर या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये तयार होतात। त्यामुळे त्या आपण ठेवणं पदार्थ टाळलं पाहिजे। अगदी पैसे तुमचे आता वाया गेले तरी चालतील, वस्तू खराब झाले तरी चालतील, पण या वस्तू फ्रीज मध्ये ठेवणं टाळावे। कर्करोगापासून त्या ठिकाणी स्वतःला तुम्ही आता वाचवायला सांगितलंय, कारण की एक छोटीशी चूक तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर जवळ त्या ठिकाणी आता घेऊन जाऊ शकते। फ्रीज मध्ये या 5 ते 6 वस्तू ठेवल्या की त्याच्यामध्ये विष तयार होतं आणि शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी या ठिकाणी तयार होऊ लागतात।
पोटामध्ये पीळ पडू लागतो, आतड्याला त्रास होऊ लागतो, आता कॅन्सरच्या गाठी शरीरभर तुमच्या पसरू शकतात। त्यामुळे या 5 ते 6 गोष्टी कधी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका। फेकून द्यायची वेळ आली तरी चालेल, पण त्या ठिकाणी आरोग्यासाठी हा खूप मोठा धोका। या ठिकाणी आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत आता ते त्या तज्ञांनी ही माहिती आता दिल्या। भाज्या असतील, फळं असतील, फ्रेश ठेवण्यासाठी आता लोक नेहमीच फ्रीजचा वापर करतात। तुम्ही पण त्या ठिकाणी फ्रीज वापरतच असणार। ज्या लोकांकडे रोज भाजी फळं आणण्यासाठी वेळ नसतो ती लोक फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून आठवड्याभराचा या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवला जातो। पण काय होतं, फ्रीजमध्ये या गोष्टी बऱ्याच वेळा फ्रेश राहतात, पण तज्ञ असं सांगतात की काही फळं आणि काही भाज्या या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवणं खरोखर तुम्ही टाळलं पाहिजे। जर ही फळं भाज्या या ठिकाणी काही वस्तू जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला तर फूड पॉयझनिंग म्हणजेच त्याच्यामध्ये विष होण्याचा धोका वाढू शकतो। चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या अशा भाज्या आहेत 5 ते 6 की भाज्या ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास कर्करोग होऊ शकतो, पॉयझनिंग त्या ठिकाणी होऊ शकतं। पहिली भाजी या ठिकाणी काय सांगण्यात आल्या तुम्ही नक्की पाहायचं आहे। आता बघा या ठिकाणी बऱ्याच वेळा कोणी पाहिजे तेवढी फ्रीजमध्ये भाजी ठेवत नाही, पण आता बघा आता 5 तुम्हाला पदार्थ सांगतोय तर यामधील आता पहिली भाजी त्या ठिकाणी बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये जास्त कोण ठेवत नाही, परंतु पुढच्या 4 ते 5 नंबरच्या अशा काही भाज्या आहेत म्हणजेच असे काही पदार्थ आहेत त्या गॅरंटेड तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या जातात। त्यामुळे तुम्हाला आता शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची जी वस्तू या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे ती कोणती आहे हे पाहिल्याशिवाय अजिबात व्हिडिओ बंद करू नका। टप्प्याटप्प्याने आपण 5 पदार्थ आहेत त्यांची माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता यामधील आता पहिली जी भाजी सांगितल्या, पहिला जो पदार्थ सांगितलाय तो म्हणजे लसूण। आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलंय तुम्ही सोललेला लसूण जो आहे तर तो कधीच विकत त्या ठिकाणी घेऊ नका। अर्थात विकत घेतानाच मार्केटमध्ये या ठिकाणी सोललेला लसूण मिळत असतो, पण तुम्ही आता न सोललेला पूर्ण कवर असलेला लसूण घ्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लसूण जो असतो तर तो सोललेल्या परिस्थितीमध्ये कधी फ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवू नका। बऱ्याच वेळा काय होतं, महिला पूर्ण हप्ताभराचा लसूण आता सोलून त्या ठिकाणी काय करतात फ्रीजमध्ये ठेवत असतात, डीप फ्रीज त्या ठिकाणी करत असतात, तर ते पूर्णपणे या ठिकाणी चुकीचं आहे। कारण की त्यावर एक विशेष प्रकारची बुरशी त्या ठिकाणी जमते आणि या ठिकाणी बुरशी या ठिकाणी आता जे लसूण आहे त्यावर वाढ लवकर होते। शिवाय यामध्ये पॉयझनिंग म्हणजेच विष तयार होण्याचं या लसणामध्ये आता होऊ शकतं, पण एक कॅन्सरचं देखील कारण असल्याचं संशोधनानं आता दिसून या ठिकाणी आलंय। त्यामुळे नेहमी न सोललेलं लसूण बाजारातून खरेदी करा। थोडा त्रास होला तर चालेल, पण न सोललेला लसूण खरेदी करा। बऱ्याच वेळा जो न सोललेला लसूण आहे तर तो डीप फ्रीज मध्ये असतो। सुपर मार्केटमध्ये डीप फ्रीज केलेला लसूण त्या ठिकाणी मिळत असतो, तो महिनाभर लोक तसाच चालवतात, पण ते एकदम चुकीचं आहे। त्यामुळे रेग्युलर लसूण तुम्ही खरेदी करायचा आहे आणि तोच घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा पदार्थ कोणता आहे बघा। आता बघा डॉक्टरांनी सांगितलंय आता या ठिकाणी आता साचवलेला त्यांनी आधीच फ्रीजमध्ये लसूण सोललेला ठेवलेला असतो, त्यामुळे साचवलेला या ठिकाणी लसूण घेऊ नका। दुसरा पदार्थ बऱ्याच वेळा आपण कापतो, कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो, त्याचा वास जाऊ नये, खराब होऊ नये म्हणून आता कांदा कमी तापमानाने प्रतिरोधक असतात। जेव्हा तुम्ही कापलेला कांदा कुठलाही कांदा रिफ्रिजरेटर मध्ये ठेवता तर त्याच्यामध्ये उपलब्ध असणारा स्टार्च जो आहे तर तो अचानक या ठिकाणी साखरेमध्ये बदलत असतो आणि ते सहजपणे त्यावर बुरशीसारखं बनतं। बऱ्याच वेळा लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात, त्यामुळे वातावरणातील सर्व घातक जीवाणू आणि बॅक्टेरिया त्यामध्ये प्रवेश त्या ठिकाणी करू लागतात। शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ देखील या ठिकाणी अजिबात ठेवू नये। त्यामुळे जर कापलेला कांदा जर असेल तर तो नक्कीच त्याच वेळेस तुम्ही पटकन अर्धा जर उरला असेल तर फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका। त्याच वेळेस तुम्ही वापरला तरी चालेल, एक वेळ तो या ठिकाणी फेकून जरी दिला तरी सुद्धा चालेल, थोडे पैसे वाया गेले तर चालतील, पण तो चुकीचा आता पद्धतीने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अजिबात खाऊ नका। तुम्ही टॅकेनी फ्रीजमध्ये अजिबात टाकू नका।
शक्यतो जर फार मोठे कांदे असतील, जर कांदे फार मोठे बाजारात असतील तर छोटे कांदे तुम्ही विकत घ्या. शक्यतो कांदा कमी कट करा जेणेकरून कांदा वेळेतच वापर होईल. तिसरा पदार्थ जो आहे तर तो 99% लोक फ्रीजमध्ये ठेवतात आणि आता 99% म्हणजे आता बऱ्याचपैकी या ठिकाणी जवळपास 100% फ्रीजमध्ये ठेवतात. तर या ठिकाणी आलं आणि अद्रक बघा, आलं आणि अद्रक आता तुम्हाला पुढचे पदार्थ यानंतर सांगणार आहे जे तुम्ही अजिबात ठेवले नाही पाहिजे, परंतु यामध्ये आलं आणि अद्रक तुम्ही फ्रीजमध्ये अजिबात या ठिकाणी ठेवायचं नाही किंवा फ्रीजमध्ये जर ठेवत असाल तर त्यावर देखील एक विशेष प्रकारची बुरशी चढू लागते. हा विषारी पदार्थ एक केमिकलचं नाव आहे, होऊ शकतं त्यामुळे किडनी आता लिव्हर तुमचं रिकाम होऊ शकतं. आता म्हणून डॉक्टरांनी सांगितले तुम्ही नेहमी स्वच्छ आणि सामान्य तापमानात या ठिकाणी ठेवलेलं आलं या ठिकाणी वापरायचं आहे. नेहमी आलं बाजारातून आता त्या ठिकाणी आणल्यानंतर त्याला विशेष पद्धतीने धुवायचं आहे. आता शेवटचे पदार्थ कोणते आहेत हे तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे. आता बघा, आलं बाजारातून तुम्ही आणल्या स्वच्छ फ्रेश त्या ठिकाणी आणायचं आहे. कोरड्या फडक्यावर तुम्ही सुकवून ते व्यवस्थित त्या ठिकाणी प्रकाशापासून दूर ठेवलं पाहिजे. आता पुढचा जो पदार्थ आहे तो शक्यतो 99% लोक कोणी फ्रीजमध्ये ठेवत नाहीत, पण त्याच्यानंतरचा 5 नंबरचा पदार्थ 100% लोक फ्रीजमध्ये ठेवत असतात. त्यांनी बऱ्याच वेळा कॅन्सरचा धोका या ठिकाणी हा पदार्थ आता खाल्ल्यामुळे वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. परंतु तत्पूर्वी आता तांदूळ, आता बघा तांदूळ प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी असतंच. तांदळाशिवाय या ठिकाणी आता भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नसतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण कच्चा तांदूळ तर फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण शिजवलेला तांदूळ जर उरला म्हणजेच भात जर उरला तर आपण काय करतो तो फ्रीजमध्ये हमखास ठेवतो. हा तांदूळ देखील आता जलबुरशी पकडतो आणि त्यामुळे तांदूळ तुम्ही जर आता फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे 24 तासापेक्षा जास्त काळ त्या ठिकाणी तुम्हाला आता भात अजिबात ठेवायचं नाही असं सांगितले, काळजी घ्यायला सांगितले. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी आता खराब होऊ नये म्हणून भात त्या ठिकाणी ठेवावा लागतो, परंतु जास्तीत जास्त 24 तासांच्या आतच तो वापरायला डॉक्टरांनी सांगितलंय. कारण की एका अभ्यासामध्ये असं लक्षात आलंय की जर एक ऑप्शन असेल की तुमच्याकडे सडलेलं मांस असेल आणि सडलेलं तांदूळ आहे तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे, सडलेलं मांस हे सुरक्षित असू शकतं, कारण तांदळामध्ये फूड पॉइझनिंग या ठिकाणी सगळ्यात भयंकर होतं. त्यामुळे लक्षात ठेवा हा 4 नंबरचा पदार्थ आहे. भात अजिबात फ्रीजमध्ये तुम्ही ठेवायचं नाही, ठेवलं तर 24 तासांच्या आतमध्ये तो खाऊन टाकायचा आहे, संपवायचा आहे. आता त्यानंतर जे पदार्थ सांगणार आहे तर ते तुम्ही हमखास फ्रीजमध्ये ठेवत असता, त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा कोणता शेवटचे पदार्थ सांगितले आहेत. यामध्ये बघा आता भात जर फ्रीजमध्ये ठेवला तर जबरदस्त पॉइझनिंग होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा घातक पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो. आता बघा टोमॅटो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर सर्वांनी इकडे कान देऊ नका. जवळपास सर्वच घरामध्ये फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवला जातो. बहुतेक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतातच, त्याची चव, फ्लेवर आणि त्याचा रस तर या ठिकाणी नष्ट त्यामुळे होतोच, पण एका चुकीमुळे टोमॅटोतले पोषक घटक सुद्धा नष्ट होतात. टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो रूम टेम्परेचर, म्हणजेच रूममध्ये टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला तुम्हाला ठेवावे लागणार. त्या ठिकाणी जाणकार सांगतात म्हणजेच डॉक्टर सांगतात की तुम्हाला जर या ठिकाणी वाटलं तर तुम्ही आणलेलं टोमॅटो जास्त काळ टिकावेत तर ते उघड्यावर ठेवा. उघड्यावर ठेवलेले टोमॅटो जास्त काळ राहतातही आणि टिकतातही, फक्त उन्हापासून तेवढं दूर ठेवायला सांगितले, नाहीतर उन्हात ठेवलेले टोमॅटो लवकर या ठिकाणी पिकू शकतं. त्यानंतर आता पुढचा पदार्थ आहे तर तो शिमला मिरची. बघा शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवताय का बघा, शिमला मिरची देखील अनेक जण फ्रीजमध्ये ठेवली जाते. ही सवय ताबडतोब बंद करा, कारण की कमी तापमानात शिमला मिरचीची स्किन जी आहे तर ती या ठिकाणी मऊ होते, तिच्यातला कुरकुरीपणा गमावला जातो, ज्यामुळे शिमला मिरचीची चव पण नष्ट होते आणि शिमला मिरची अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते. पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्देशाने फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि ती ताजी राहण्यापेक्षा जास्तच या ठिकाणी खराब होते. तिची क्वालिटी त्या ठिकाणी अजिबात उरत नाही. याचबरोबर अजून एक पदार्थ आहे काकडी. काकडी देखील तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणं टाळलं पाहिजे. यामध्ये ॲग्रिकल्चर सायन्स असं सांगतंय की त्याच्यानुसार काकडी 10 डिग्रीपेक्षा कमी तापमानात 3 दिवस जर ठेवली गेली तर ती वेगाने या ठिकाणी आता सडू लागते.
त्यामुळे आता काकडी देखील फ्रीजमध्ये तुम्ही ठेवणं टाळावं। तर या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळाव्यात। बटाटा देखील आहे तर तो देखील आता फ्रीजमध्ये ठेवणं टाळायचं आहे। आता या काही महत्त्वाच्या भाज्या ज्या तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता या ठिकाणी ड्रायकोड म्हणजेच या ठिकाणी जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवत नसाल तर ती एक वेळ फेकून द्या, पण अजिबात या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नका, पॉयझनिंग होऊ शकतं। ही सर्व आयुर्वेदिक माहिती जी आहे तर ती तुमच्या आरोग्यासाठी या ठिकाणी फायद्याची नक्की ठरणार आहे। त्यामुळे तुम्हाला ही महत्त्वाची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफचे मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।